भविष्य निर्वाह निधीतील मंजूर रकमेच्या प्रस्तावासाठी 2,000ची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते। याबाबत रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यांना दिनांक 29 पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील भविष्य निर्वाह निधीचा वरिष्ठ सहाय्यक लेखक पूजन विलास भंडारे, वयवर्ष 31, भोईगल्ली, कासेगाव, तालुका वाळवा आणि त्याच विभागातील कनिष्ठ सहाय्यक निखिल राजीव कांबळे, वयवर्ष 35, राहणार माता सावित्रीबाई फुले सोसायटी, नांदणी रोड, मौजे, संभाजीपूर, जयसिंगपूर, तालुका शिरूर अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत। तक्रारदार हे स्वतः लोकसेवक आहेत आणि त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील 5 लाख रुपये मंजूर रक्कम काढण्याचा प्रस्ताव पाठवण्यासाठी पूजन भंडारे यांनी पैशांची मागणी केली। त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार दिली होती। त्यानंतर पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई करीत दोघांना रंगेहात पकडले। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।